नमस्कार, न्यूज दर्पण मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा पळसोद या ठिकाणी दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी रंगीबेरंगी पताकांनी शालेय आसमांत सजवण्यात आला होता। राष्ट्रीय उत्सवाची जय्यत तयारीसाठी ध्वजदंडाच्या अवतीभोवती सडे शिंपून त्यावर सुंदर उठावदार रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। अशा मंगल वातावरणात प्रत्येक चिमुकले मुले चेहऱ्यावर हास्य व हातात राष्ट्रध्वज व हृदयात देशप्रेम घेऊन शाळेत हजर होते। महापुरुषांच्या जयघोषाने अख्खे पळसोद गाव दुमदुमून गेले। या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, व्यवस्थापक समितीचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व सदस्यगण तथा गावातील नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमाची खाऊ वाटपानंतर सांगता करण्यात आली। ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा। महात्मा गांधींच्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करीत आहे। सर्वांनी शांतता ठेवायची आहे। ग्रामपंचायत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करीत आहे। सर्वांनी शांतता ठेवायचा आहे। पूजन महात्मा गांधीजींच्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करीत आहे। सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे। पूजनात मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा, स्वातंत्र्याची पाठ झाली, स्वातंत्र्याची पाठ झाली, ध्वजारोहणाच्या या समयी वीरांची परत आठवण आली, ध्वजारोहणाच्या या समयी वीरांची परत आठवण आली। अशा या ध्वजारोहणाचं पूजन व ध्वजारोहण आपल्या गावचे प्रथम नागरिक विजूभाऊ पाटेकर ही ध्वजारोहणाचं पूजन करीत आहे। सर्वांनी शांतता ठेवायची आहे। ध्वजारोहणाचं पूजन झाल्यानंतर ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर सर्व आपल्याला माहिती आहे काय करायचं, त्या सूचना काल मी दिलेल्या आहेत तुम्हाला। आम्हास प्रेरणा द्यावा, आम्हास प्रेरणा द्यावा, आम्हास प्रेरणा द्यावा। तंतोतंत पालन झालं पाहिजे। आपल्याला शाळेत रांगेत उभं राहायचं आहे। सगळ्यांचे जमा करायचे, खाली नाही पडू द्यायचे।